7.5 वर्षापूर्वी सुरू झालेली मकर राशीची साडेसाती आज फायनली संपतेय. आज रात्री 9:42 शनिदेव आहेत ते कुंभ राशीत सध्या आहेत. ते कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहेत. आता मीन राशीमध्ये शनिदेव 2.5 वर्ष असणार. शनिदेवाचं वास्तव्य आहे ते अडीच वर्ष असतं. म्हणजे 2.5 वर्ष तर मीन राशीत असतील, मग पुढे 2.5 वर्ष मेषेत जातील, मग पुढे 2.5 वर्ष वृषभेत जातील. आता मीन राशीत 2.5 वर्ष असणार. आज शनिदेव मीन राशीत प्रवेश करतायत, म्हणजेच मकर राशीची साडेसाती पूर्णपणे संपते. 26 जानेवारी 2017 रोजी मकर राशीची साडेसाती सुरू झाली होती. ती 7.5 वर्ष चालली. आज म्हणजे आज 29 मार्च 2025 रोजी मकर राशीची साडेसाती पूर्णपणे संपली. आता आजपासून मेष, कुंभ आणि मीन या 3 राशीची साडेसाती चालू असणार आहे. तुम्ही बरेच असे व्हिडिओ बघितले असतील किंवा तुम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज येत असतील की तुमची वृश्चिक रास आहे, तुमची तूळ रास आहे किंवा तुमची अजून मिथुन रास आहे, कर्क रास आहे, तुम्हाला साडेसाती चालू आहे. तर असं काहीच नाही आहे. जर तुमची चंद्ररास, लक्षात ठेवा, मून साईन जर तुमची मेष असेल, जर तुमची मून साईन कुंभ असेल, जर तुमची मून साईन मीन असेल, या 3 राशी जर तुमच्या असतील ना तर तुम्हाला साडेसाती चालू आहे. बाकी कुठल्याच राशीला साडेसाती चालू नाही आहे. साडेसाती म्हणजे 7.5 वर्षाचा काळ असतो. आता जरी मेष राशीची साडेसाती चालू होते तरी मेष राशीच्या लोकांनी पण घाबरून जाऊ नका. साडेसाती म्हणजे कसं आहे की तुमच्या कर्माचा हिशोब असतो. जी तुम्ही मागे कर्म केलेली आहेत, कोणाशी कसे वागला आहेत, कोणाशी वाईट वागला असाल, कोणाला शिव्या दिल्या असतील, कोणाचं काही वाईट केलं असेल, कोणाबद्दल वाईट विचार केला असतील, तर त्याची फळं तुम्हाला आत्ता मिळत असतात या साडेसातीच्या काळात. ते कशाला मिळतात की त्यातून माणूस शहाणा होतो. आपण म्हणतो ना की एकदा तोंड भाजलं की माणूस ताकसुद्धा फुंकून पितो. तर तसं आहे ते. एकदा तुम्हाला ते कळतं की अरे माझी चूक झाली कुठेतरी. आणि मेष राशीच्या लोकांना विशेषतः कसं आहे की हे लोक अन्यायाविरुद्ध लढणारे लोक आहेत. अन्याय हे लोक सहन करणार नाहीत. अन्याय मग तो स्वतःवर होऊ दे, दुसऱ्यावर होऊ दे, कोणावरही अन्याय हे लोक सहन करत नाहीत. पेटून उठतात लगेच. त्याच्यामुळे मग ते थोडंसं तुम्हाला आता हे साडेसातीच्या काळात थोडंसं शांत राहण्याची गरज आहे. जर तुम्हाला वाटतं आहे की ह्याच्यावर अन्याय झाला आहे किंवा माझ्यावर अन्याय झाला आहे, तर साहजिक आहे, तुमचा स्वभावच आहे तो की तुम्ही पेटून उठणार, तुम्ही त्या विरुद्ध लढा देणार. पण हे साडेसातीच्या काळात थोडंसं काळजी घ्या की असं नको व्हायला की तुम्ही भांडायला जाल किंवा एखाद्याची तुमची जी सत्य बाजू आहे ती पटवायला जाल, पण तेच बाजू तुमच्यावर उलटी पडेल, तेच तुमच्या अंगाशी येईल. असं नको व्हायला. त्याच्यामुळे ह्या गोष्टीची काळजी घ्या. थोडंसं शांत राहिलं, एक पाऊल मागे घेतलं तर काही फरक पडणार नाही आहे. त्याच्यामुळे साडेसाती आहे म्हणून घाबरून जाऊ नका. साडेसाती आहे म्हणून काहीच वाईट होत नाही. मी तर म्हणेन साडेसाती जेव्हा असते, 7.5 वर्षाचा जो काळ असतो त्याच्यातच माणसाचं चांगलं होत असतं. बरं, मकर राशीच्या लोकांना बघा ना, आता बरेच मकर राशीच्या लोकांना काहींना चांगले अनुभव आले असतील, काहींना वाईट अनुभव आले असतील, काहींची लग्न झाली असतील, चांगला जोडीदार मिळाला असेल, चांगली बायको मिळाली असेल, चांगला नवरा मिळाला असेल किंवा एखादा भाऊ मिळाला असेल चांगला. तुमच्या आयुष्यात एखादा माणसं जशी दुरावली असतील ना, तुमच्या मकर राशीच्या लोकांना सांगतोय, जसं साडेसातीच्या काळात माणसं दुरावल्याचा तुम्हाला अनुभव आला असेल की तुम्ही एखाद्यावर विश्वास ठेवला आहे की हा माझा चांगला मित्र आहे, ही माझी चांगली मैत्रीण आहे, पण त्याच लोकांनी तुम्हाला दगा दिला असेल बघा. हा अनुभव तर तुम्हाला नक्की झाला असेल. तसंच त्याच्या उलट एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यात आली असेल, मग ती कोणी असेल, तुमची बायको असेल, तुमचा नवरा असेल, एखादा चांगला मित्र आला असेल, चांगली मैत्रीण मिळाली असेल, तुम्हाला जीवाभावाचे दोघांमध्ये चांगलं बॉन्डिंग राहिलं असेल, असाही अनुभव तुम्हाला साडेसातीमध्ये येतो. त्यामुळे साडेसाती आहे म्हणून घाबरून जाऊ नका. साडेसातीमध्ये वाईटच होतं, मला काहीच करता येणार नाही, मी सारखा आजारी पडणार, तर ह्या निगेटिव्ह गोष्टी त्या सोडून द्या. साडेसातीच्या काळातच तुमचं चांगलं होतं. मकर राशीच्या लोकांना पण साडेसातीच्या काळात वास्तूसंबंधी काही ना काही तुम्हाला चांगले अनुभव आले असतील की तुम्हाला घर घेतलं असेल, तुम्ही घर तुमच्या नावावर झालं असेल, एखादी जमीन घेतली असेल, एखादा चांगला व्यवसाय जर तुमचा असेल, व्यवसाय तुम्ही चालू केला असेल या साडेसातीच्या काळात, तो भरभराटीस आला असेल किंवा तुमच्या घरात काहीतरी चांगलं मंगल कार्य झालं असेल किंवा अशी काही गोष्टी असेल की मागील काही वर्षापासून ती होतच नव्हती, घडतच नव्हती
किंवा तुम्ही तो विचारही केला नसेल की ही गोष्ट मला प्राप्त होईल, ही गोष्ट मला मिळेल. पण या 7.5च्या काळात 2017पासून तुम्हाला 7.5 चालू झाली मकर राशीला. तर या 7.5 2017पासून आता 2025पर्यंत या काळात काही ना काही चांगल्या गोष्टी तुम्हाला शनिदेव देऊन जाणारच. आणि झालंच असेल ते. भले आता माणसं दुरावली असतील, आजारपणा आले असतील, घरामध्ये आई वडील म्हणा, कुणी नातेवाईक असेल त्यांची आजारपण आली असतील, नक्कीच आहे ना, ते आपापले भोग असतात. त्याच्यामुळे त्याचा आणि 7.5चा काही संबंध नसतो खरं तर. पण तशात तुम्हाला चांगले अनुभवसुद्धा आले असतील, चांगली माणसं तुम्हाला मिळाली असतील, की जी माणसं तुम्ही मिळालीत ना 7.5च्या काळात, त्यांना जपून ठेवा. ती माणसं जपून ठेवा. ती तुम्हाला आयुष्यभर साथ देतील बघा. कारण 7.5 ही तुम्हाला काहीतरी एक धडा देण्यासाठी येत असते. तुम्ही काही मागे वाईट कर्म केली असतील, वाईट कामं केली असतील, तर त्याचीही शिक्षा म्हणता येईल, की तू असं वागायला नको होतंस, तू ह्याला शिव्या द्यायला नको होतास, तू ह्याच्याशी नीट वागायला हवं होतंस. तर तो धडा आपल्याला मिळत असतो आणि तो धडा मिळाल्यावर आपलं पुढचं आयुष्य आहे ते चांगल्यापैकी जाण्यासाठी ही 7.5 येत असते. त्याच्यामुळे 7.5 आहे, त्याच्यामुळे मकर राशीची 7.5 संपली आहे म्हणून तुम्ही हुरळून जाऊ नका. आणि मेष राशीची 7.5 चालू होती आहे म्हणून तुम्ही घाबरून सुद्धा जाऊ नका. त्यामुळे अलर्ट राहा, सावधान राहा. तुमची कामं आहेत, तुम्ही जे कर्म करताय ते व्यवस्थित करा. एखाद्याबद्दल वाईट काही चिंतू नका, वाईट काम कोणाचं करू नका, कोणाबद्दल काही वाईट गोष्टी करू नका. मन स्वच्छ ठेवा. तुम्ही मन स्वच्छ ठेवलं, एखाद्याबद्दल चांगलं काम केलं, तर तुम्हाला 7.5ला घाबरून जायची गरज नाही आहे. काही तुमचं वाकडं होणार नाही, काही वाईट होणार नाही. त्यामुळे देवावर विश्वास ठेवा, तुमचं काम चांगलं ठेवा, पुढे सगळं काही छान होणार आहे. ऑल द बेस्ट.